नमस्कार, माधुरी विथ रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज आपण तोंडाची चव वाढवणारी आणि अतिशय खुसखुशीत अशी मूग डाळ मिनी कचोरी बनवणार आहोत। अगदी खमंग लागते। त्यासाठी आपण इथे 1 कप मूग डाळ घेतली आणि 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून अर्धा तासासाठी भिजत ठेवली। नंतर आपण हिरवी चटणीसाठी कोथिंबीर, पुदिना, चवीपुरता मीठ, शेंगदाणे, बडीशेप घेतलेली आहे। हे सर्व आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं। नंतर 2 कप मैदा घेऊन ओवा टाकल्या, चवीपुरता मीठ टाकलं आणि 3 चमचे तेल टाकून मस्त पीठ मळून घेतलं आणि 1 तासभर तसंच ठेवलं। नंतर आपली डाळ मस्त भिजल्यानंतर आपण जाळसर मिक्सरला काढून घेतली। खडे मसाले जाळसर फिरून घ्यायचे मिक्सरला। नंतर तेल गरम झाल्यानंतर आलं आणि हिरवी मिरची पेस्ट टाकून आपण तयार केलेला खडा मसाला आणि बारीक केलेली मूग डाळ ही आपण तेलात परतून घेणार आहे। व्यवस्थित परतल्यानंतर आपण 4 चमचे बेसन पीठ, हळद, चवीपुरता मीठ आणि लाल मिरची पावडर टाकून मिक्स करून घ्यायचं आणि 2 मिनिटं साठी आपण शिजवून घेणार आहे। परत एकदा आपण मिक्स करून घ्यायचं। त्यात आपण कस्तुरी मेथी, भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर, आमचूर पावडर, चाट मसाला हे सर्व टाकून आपण एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं। हे सारण आपण थंड व्हायला ठेवू। पीठ मळून ठेवलं होतं ते अगदी मऊसूत झालेलं आहे। पिठाचे गोळे तयार करून घेतले आणि सारणाचे गोळे तयार करून घेतले। पिठाची एक पारी तयार करायची आणि त्यात आपण सारण भरून घ्यायचं आणि कचोरी तयार करून घ्यायची। या कचोरीचे तोंड व्यवस्थित बंद करून घ्यायचे। तोंड व्यवस्थित बंद केलेत ना तर सारण तेलात सुटणार नाही। सारण भरल्यानंतर या गोळ्याला आपण दोघा हातांचा दाब देऊन चपटा आकार देऊन देणार आहे। याच पद्धतीने आपण सर्व कचोऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत। आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे। कडकडीत असं तेल गरम करून घेतलं। आता आपण मंद आचेवर कचोऱ्या अगदी लालसर आणि सोनेरी कलर येईपर्यंत खरपूस अशा तळून घ्यायच्या आहेत। ही खुसखुशीत आणि खमंग कचोरी तुम्ही आठवडाभर स्टोअर करून ठेवू शकता। अगदी खमंग लागते आणि कुरकुरीत आहे तशीच राहते। तुम्ही नक्की ह्या पद्धतीने मिनी कचोरी घरात एकदा नक्की बनवा। चटपटीत चटणी आणि मिनी कचोरी कशी वाटली कमेंट करून सांगा। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीत।